जय महाराष्ट्र। 4-5 दिवसांपासून ध्रुव राटे अगदी पेटून उठलाय। मिशन स्वराज्याच्या नावाखाली सगळ्या गोष्टी सांगतोय, मी हे करेन ते करेन, माझ्या अशी स्वप्न आहेत। बरं ठीक आहे, तुला हे सांगितलं, त्याच्यानंतर सांगतो ॲक्सेप्ट करणाऱ्याला मी या सगळ्या गोष्टींमध्ये गेलं आणि त्याचा मी इथनं प्रचार करेन। ठीक आहे, ॲक्सेप्ट केलं आदित्य ठाकरे असेल, बाकीच्या सगळ्या पक्षांनी केलं, महायुतीने काय त्याला असे भीक घालत नाहीत ते, कारण ते सगळं येडझव काँग्रेसनं पाळलेलं आहे ते। पण असोत, या सगळ्या गोष्टी असताना हा काँग्रेसनं पाळलेला सगळा माणूस आहे। हा सांगतोय की मी जे काही गोष्टी केले त्यांनी ॲक्सेप्ट केलेत आणि ते इथून पुढे करतील। अरे येड्या, 2014 पर्यंत 60 वर्षाच्या काँग्रेसची सत्ता होती या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता होती। 60 वर्षात का नाही केलं? मग त्यांना प्रश्न विचार की बाबा तुम्ही 60 वर्षामध्ये मी जे मांडतोय त्या गोष्टी का नाही केल्या? आज तुला या गोष्टी सुचल्या, या गोष्टी आज तुला समजतात की 10 वर्षात महाराष्ट्राची माती झाली, महाराष्ट्र असंच झाला तसंच झाला, याला फक्त पैसे देऊन बोलायला ठेवले। 60 वर्षात या काँग्रेसने काहीही केलं नाहीये। किती घोटाळे बघा, किती घोटाळे। हा सांगतोय की महायुतीवाले भारतीय जनता पार्टी बटेंगे तो कटेंगेचा नारा देताना धर्म 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 फक्त करत बसतात। त्यांनी धर्म केला, मग वक्फ बोर्ड कुणी काढला? काश्मीर हिंदूंची कत्तली कुणी केल्या? या मुंबईवरती जे सगळं आक्रमण झालं, ज्या ताज हॉटेलवरती मला असं वाटतं हल्ला झाला, तो कुणाच्या काळात झाला? कसाबनं 1 वर्ष बसून इथं बिर्याणी कुणाच्या काळात खाल्ली? तुला काय माहिती आहे? 92ची दंगल कशामुळे झाली? रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट कुणामुळे ठेवला? हे धर्माच्या गोष्टी नाही आहेत। या येड्याला काही कळत नाही, याच्या आयला तिकडे जर्मनीत बसतं, इथं मिशन स्वराज्य करते भाडव्या, इथं ये महाराष्ट्रात ये तुला कळेल मिशन स्वराज्य कसं हाकायचं आणि काय करायचं ते। फक्त पैसे देतात, करोडो रुपये त्याला वाटले जातात, करोडो। कारण बघणारी लोक आहेत, सेक्युलरवाद्यांना टार्गेट केले, बरोबर त्यांच्या कानापर्यंत पोहोचतो आणि त्या सगळ्या गोष्टींना कॅच करतो, एकच बाजू मानतो, एकतर्फी प्रोपगंडा चालवतो। आणि महाविकास आघाडीचं सांगतोय मला त्यांनी मदत केली, माझं चॅलेंज ॲक्सेप्ट केलं, त्यांच्या बापजाद्यांच्या जन्मात त्यांनी हे करू शकत नाहीत। हे महाविकास आघाडीवाले 60 वर्षात हे करू शकले नाही, ते तुझं चॅलेंज आता ॲक्सेप्ट करून करणार आहेत असोत। पण त्याच भारतीय जनता पार्टीने, त्याच महायुतीने काय काय केलं ते तुम्हाला सांगतो मी। लाडकी बहीण योजना असेल, 1500 रुपये दिले, आज 2100 रुपये देणार आहेत। 7,500, 8,000, 10,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये पडले, गोरगरिबांच्या खात्यामध्ये थेट पैसे गेले। वर्ण सांगितल्याने 2100, खाली पण येतात 2100। पवार साहेबांच्या काळामध्ये वर्ण सांगायचे 2100, खाली यायचे फक्त 100 रुपये। तेही आले तर आले, त्याच्याला ग्रामपंचायतीच्या त्याच्यात सगळे सरपंच विरपंच खाऊन टाकायचे, माणसं आपली नुसती बोंबलत बसायची। शेती, हे कृषी मंत्री होते, काही केलं नाही महाराष्ट्रासाठी। या भारतीय जनता पार्टीने आज कर्जमुक्तीची सगळ्या शेतकऱ्यांसाठी अनेक योजना केल्यात। जे काही खताव GST घेतला तो त्यांनी सांगितलं की आम्ही परत आणून देऊ, ते देणार मोदीजी आहेत वरती, यांचं सत्ता नाही आहे। यांनी काय केलं? हे काही करू शकत नाही। सोयाबीनला भाव, आज मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीला MSP वर 20% अनुदान देण्याच्या यांनी घोषणा केल्यात। मला असं वाटतं कृषी सन्मान योजनेतून आज 15,000 रुपये शेतकऱ्यांना थेट मिळणार आहेत। मोफत मागेल त्याला कृषी पंप मिळतोय आणि मिळाला, आणि इथून पुढे देखील मिळणार। या सगळ्या गोष्टी यांनी केल्यात। आज विमानतळ असो, अटल सेतू असो, प्रत्येक ब्रिज घ्या, इन्फ्रास्ट्रक्चर घ्या, प्रत्येक गोष्ट घ्या, औद्योगिक क्षेत्रातून महाराष्ट्र पुढे जातोय। समृद्धी महामार्ग घ्या, जनसमृद्धी महामार्गानं विदर्भापासून तर संपूर्ण महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करून ठेवलं। इथं मुंबईत चालू होतोय, तो अगदी नागपूरपर्यंत जातोय। हे कोणाच्या काळात झालं? हे 10 वर्षातलं यांच्या 60 वर्षामध्ये हे सारे बांधू शकले नाहीत। एक महामार्ग दाखवा, यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या। 60 वर्ष लागतात त्यांना विकास करायला। 60 वर्ष म्हणजे झालं काय? अरे 60 वर्षाच्या मागून येऊन हे हिरोशिमा नागासारखी जे काही जापानमधली शहर आहेत उद्ध्वस्त होऊन पुन्हा त्याच जोमानं उभी राहिली। 60 वर्षात चला आम्ही साधे रस्ते देऊ शकलो नाही गावाला। रस्ते आज ग्रामपंचायतीमध्ये सिमेंटचे रस्ते येतात, अजून 45,000 गावांना यांनी सिमेंटचे रस्ते आणि सगळ्या पानंद वाटा सगळ्या देण्याचं काम केलंय। मला आठवते 10 वर्षापूर्वी आमच्या गावातल्या पानंदीना साधा चिखल होता, नुसता घाण नुसती गुरं ढोरं त्यातनं चालायची, त्याच्यातलीच घाण। आज सिमेंटचे चकचकीत रस्ते झाले, चकचकीत, प्रत्येकाच्या दारापर्यंत गाड्या जातात, प्रत्येक ग्रामपंचायतीत वायफाय गेले, प्रत्येक ठिकाणी नेटवर्क येऊ लागले। आज वीज पहिल्यासारखी 10 दिवस कट होत नाही, आज येते। आज शेतकऱ्यांची वीज बिलं माफ केलेत। शेती प्रत्येक ठिकाणी आज तंत्रज्ञान आणून ठेवलंय। 2014च्या आधीचा काळ घ्या, इंटरनेट मिळत होतं? नव्हतं मिळत, आपल्याला जगाची माहितीच नव्हती। आज अख्खं जग आपल्या फोनावर आलंय। आज सगळ्या गोष्टी आपल्या मुलांना कळत आहेत। आज तंत्रज्ञान, AI, सगळ्या गोष्टी इथं आणल्या जातात। नरेंद्र मोदी त्याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आहे। आज सौर ऊर्जा, आपला देश आज सगळ्या इंधनांसाठी बाहेरच्या देशांवरती अवलंबून आहे। आज बाहेर युद्ध झाले की आपल्याला इथं 4-4, 5-5 रुपयांनी पेट्रोल वाढवलं जातं आहे। आज सौर ऊर्जा आल्यानंतर, इलेक्ट्रिक वाहनं आल्यानंतर आज स्वतःचा देश आपला आत्मनिर्भर होईल आणि आपल्याला कोणावरही अवलंबून राहता येणार नाही। याच देशामध्ये हे वोट जिहाद करणारे बाकीचे, हे इथे लँड जिहाद करणारे वक्फ बोर्ड काढून छत्रपतींच्या गडांवरती यांच्या मशिदी मजारी, आणि हे सगळे सांगतायत की यांना मतदान करायचं। माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे
बाबांनो, हिंदू म्हणून एक राहा, आपला विकास होतोय. हे फक्त आपल्याला भटकवत आहेत आणि आपल्याला, मला असं वाटतं की जाणून बुजून सांगतात की हे झालं नाही, ते झालं नाही. सगळं होतंय, सगळं काही होतंय. बारीक सारीक अभ्यास करा प्रत्येक गोष्टीचा आणि यावेळेला हिंदू म्हणून महायुतीच्या मागे मोठ्या ताकदीनं उभे राहा आणि मला असं वाटतं त्यांना भरघोस मताने विजयी करा. महाराष्ट्र पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये विकासाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं राज्य असेल, एवढं मी फक्त तुम्हाला सांगतो.